मित्रांनो, CUET एक्झामविषयी तुम्ही ऐकलं आहे का? मी अगोदर एक व्हिडिओ शेअर केला होता, तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. ॲक्च्युअल ही ग्रॅज्युएशनसाठी आहे. BA BCom BSc यासाठी ही एक्झाम घेतली जाते. परंतु साधारण कॉलेजमधून केलेलं BA BSc BCom आणि या CUETच्या माध्यमातून ॲडमिशन मिळालेल्या युनिव्हर्सिटीच्या BA BComमध्ये फरक आहे. मित्रांनो, तुम्ही इंजिनिअरिंगचं BTech करता, साधारण कॉलेजमधून करता आणि IITमधून करता किंवा पुण्याच्या COEPमधून करता किंवा अशा प्रतिष्ठित कॉलेजमधून करता, फरक आहे की नाही? तसाच फरक आहे. CUET एक्झामची डेट संपत आली, म्हणजेच 30/1/2026ला ही डेट संपते. तुम्ही 12वी झालेले असाल नेटकेच व तुम्हाला जर अशा युनिव्हर्सिटीजमधून शिकायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये सहभागी होता होईल. दिनांक 11/5/26 ते 31/5/26 या कालावधीमध्ये या परीक्षेची एक्झाम होईल व तुम्हाला जर तुम्ही चांगल्या गुणाने पास झाले तर तुम्हाला दिल्ली युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अशा मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करायची संधी मिळेल. मित्रांनो, खूप आवश्यक आहे अशा मोठमोठ्या कॉलेजमधून शिक्षण घेणं, कारण तुम्ही जेवढा अशा मोठ्या कॉलेजमध्ये जातात त्यावेळेस तुमची विचार करण्याची क्षमताही बदलते. असं म्हणण्यामागचा उद्देश हा आहे की जर तुम्ही गावातल्या एखाद्या कॉलेजमधून जर ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही फक्त त्या लेवलचाच विचार करणार, परंतु तुम्ही अशा मोठ्या लेवलच्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं तर तुमची विचार करण्याची क्षमता ही तशाच पद्धतीनं मोठी होईल. तुम्ही मोठी स्वप्न पाहाल व त्या स्वप्नासाठी झटाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. तसेच आपल्या गव्हर्नमेंट जॉब शेअर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. युवा जॉब इन्स्टा अकाउंटला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला असे मार्गदर्शनपर व्हिडिओज आणि नोकरीच्या इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गरजूंकडं हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यालाही पूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.